शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. हवामानात आता बदल होऊ लागले आहेत. आपण मुख्यत्वे करून या भागामध्ये बघतो नवीन वादळी परिस्थिती निर्माण होण्याकरता अनुकूल परिस्थिती निर्माण होते. सध्या एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात या भागामध्ये आहे, तर एक चक्राकार स्थिती किंवा हलकं कमी दाबाचं क्षेत्र हे अरबी समुद्राच्या मध्यावर आहे. साधारण या सिस्टमचा सध्या प्रभाव आहे. मात्र उर्वरित भारतामध्ये केवळ थंडीचं वातावरण आहे. उद्या 22 तारखेला केवळ मध्य प्रदेशच्या पश्चिमी भागात थंडीची लाट दाखवण्यात आलेली आहे. इतरत्र थंडीचं प्रमाण कमी होणार आहे. थंडीच्या लाटेची तीव्रता आता बऱ्यापैकी कमी झाली आहे. महाराष्ट्रातही हलकी थंडी सध्या आहे. थंडी जशी कमी होईल तसं थोडं धुके सकाळी वाढण्याची शक्यता आहे. हलकी ढगाळ परिस्थिती स्थानिक स्वरूपात देखील निर्माण होऊ शकते. मात्र लगेचच पावसाळी वातावरण नाही. भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण बघतो साधारण 24 तारखेपासून एक कमी दाबाचं क्षेत्र, त्यानंतर 25ला तीव्र कमी दाबाचं क्षेत्र, पुढे डिप्रेशन, अशा प्रकारची परिस्थिती दाखवलेली आहे. 27 नंतर याचं वादळात रूपांतर होऊ शकतं का, यावर सर्व बाबी अवलंबून आहेत. सध्या आपण जर सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती बघितली तर एक पूर्व भारतामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन दाखवण्यात आलेलं आहे. दुसरं सर्क्युलेशन हे चीनच्या समुद्रातून येणाऱ्या प्रवाहाकडे आहे. तर एक अरबी समुद्राच्या मध्यावर एक सर्क्युलेशन आहे. साधारण अशा 3 सिस्टम सध्या अस्तित्वात आहेत. आपण बघतो की नवीन अंदाजानुसार संभाव्य चक्रीवादळाचा रूट हा भारताच्या पूर्व भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. आणि त्या संदर्भातील काही वेगवेगळ्या उपग्रहीय छायाचित्र आपल्याला आता उपलब्ध होत आहेत. साधारणपणे ही एक उपग्रहीय किंवा एका मॉडेलची स्थिती बघतो की जे नवीन वादळी परिस्थिती हळूहळू बंगालच्या उपसागरामध्ये सरकते. साधारणपणे आपण वेगवेगळ्या सिस्टम किंवा मॉडेलचा अंदाज बघितला तर सिव्हिअर सायक्लॉन हे विशाखापट्टणम किंवा भुवनेश्वरच्या दरम्यान लँडफॉल होईल असा एक प्राथमिक अंदाज तयार होतोय. साधारण GFS आणि ECMWF मॉडेलचा जर एकत्रित अंदाज बघितला तर दोन्ही मॉडेलने विशाखापट्टणमला याचा लँडफॉल दाखवलेला आहे. मात्र यामध्ये जी ताकद आहे किंवा तीव्रता आहे ती कमी अधिक प्रमाणात दाखवण्यात आलेली आहे. आपण या ठिकाणी बघतो ECENS गायडन्सनुसार या वेलमार्क लो प्रेशर किंवा पुढे भविष्यात होणाऱ्या सेनियार नावाच्या चक्रीवादळाचा रूट दाखवण्यात आला आहे. आणि यामध्ये मात्र तो काही अंशाने भूभागावर येताना दाखवलेला आहे. तर त्याची दुसरी एक प्रतिमा FNV3 हे जे मॉडेल आहे या मॉडेलनुसार मात्र बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागातूनच हे वादळ जाईल. परंतु जर बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागातून ते गेलं तर ते व्हेरी सिव्हिअर सायक्लॉन बनू शकतं, कारण समुद्राच्या अंतर्गत भागात त्याला अधिक बाष्प उपलब्ध होईल. मात्र भारतीय हवामानावर त्याचा परिणाम कमी होईल. ECMWF मॉडेलची ही रिसेंट इमेज आहे आजची 21 तारखेची. सर्वच मॉडेल आता हे विशाखापट्टणमला लँडफॉल होईल असंच दाखवत आहेत. सेनियार चक्रीवादळासंदर्भात येणाऱ्या ECMWF मॉडेलच्या काही इमेजेस किंवा व्हिडिओ फार महत्त्वाचे आहेत. कशा पद्धतीने ते बनणार आहे आणि किती गतिमान पद्धतीने ते पूर्व भारताकडे सरकेल. आता हे वादळ अजून तयार व्हायचं आहे. त्याची दिशा आपण बंगालच्या उपसागरातून पूर्वेला जाईल हे जरी गृहीत धरत असलो तरी अजून हे तयार व्हायचं आहे आणि नेमकी पुढे काय होईल हे महत्त्वाचं आहे. GFS आणि ECMWF मॉडेल या दोन्ही मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे एकूणच जरी वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज आले असले तरी नेमकं काय घडणार आहे
हे मात्र आपल्याला बघण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागणार आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत. आपण सुरुवातीला JFS मॉडेलचा मिनिमम टेम्परेचर म्हणजेच थंडी संदर्भातला अंदाज बघणार आहोत. सध्या सौम्य थंडी उद्या 22 तारखेला असणार आहे. मात्र 23, 24, 25 थंडीचा लवलेश महाराष्ट्रामध्ये असणार नाही. उत्तर भारतात मात्र थंडी असणार आहे. जवळपास 26 तारखेपर्यंत थंडी नाही, याचा अर्थ ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये होईल. एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचं वातावरण देखील तयार होईल. 27ला तीच परिस्थिती आहे. 28ला थोडं सौम्य थंडीचा प्रभाव वाढतोय. 29लाही वाढतोय. आपण बसतो 30 आणि 1 डिसेंबर असं जर आपण बघितलं तर पुन्हा थंडीची लाट तयार होणार आहे. म्हणजे 28 तारखेनंतर पुन्हा थंडीच्या लाटेचे जर संकेत असतील तर वादळी परिस्थिती जी सेनियार नावाची तयार होणार आहे ही महाराष्ट्रावर येणार नाही. JFS मॉडेलच्या अंदाजानुसार 26 तारखेला बंगालच्या उपसागरात वादळी सिस्टम तयार होते. ही वादळी सिस्टम बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात उत्तरेला सरकते आणि त्यानंतर ती पूर्व भारताकडे टर्न होईल असा JFS मॉडेलचा अंदाज आहे. 24 तारखेला तसं फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होणार नाही. केवळ घाट माथ्यावर ढगाळ परिस्थिती दिसते. सिंधुदुर्गमध्ये थोडं पावसाळी वातावरण दाखवण्यात येते. 25 तारखेला थोडं सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि साताऱ्याच्या थोड्या भागात हलक्या पावसाचा अंदाज निर्माण होतोय. 26 तारखेला वातावरण थोडं रत्नागिरीमध्ये, सोलापूर, सांगलीच्या काही भागात तुरळक स्वरूपामध्ये असणार आहे. 27ला याचा प्रभाव संपतोय, त्यामुळे फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही आहे. 28ला बंगालच्या उपसागरात सेनियार नावाचं चक्रीवादळ तयार होतंय. 29 तारखेला ते विशाखापट्टणमच्या जवळ लँडफॉल होईल असा प्राथमिक अंदाज आहे. 30 तारखेलाही याच भागात त्याचा प्रभाव राहील. 1 डिसेंबर नंतर मात्र हे थोडं भुवनेश्वर आणि पश्चिम बंगालच्या दिशेने सरकणार आहे. 2 तारखेला हे पूर्व भारताकडे टर्न होण्याची शक्यता आहे. मात्र एक अचानकपणे मध्य भारतावर आणि विदर्भामध्ये, मराठवाड्याच्या पूर्व भागात एक पावसाळी वातावरण 5 तारखेला तयार होण्याचा अंदाज आहे. हे वातावरण 5 डिसेंबरचं आहे आणि तेवढी स्थानिक परिस्थिती निर्माण होईल असं आत्ता वाटत नाही. त्यामुळे हे अंदाज किती टिकून राहतात यावर हे अवलंबून असणार आहे. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला सारखी बदलताना दिसणार आहे आणि यदा कदाचित हे वातावरण तयार झालं तर मात्र मग मध्य भारतामध्ये थंडीच्या जागी पावसाळी परिस्थिती आणि ती पण मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे या अंदाजावर आपण लक्ष ठेवून आहोत. आपण बघतो की राजापूर ते सावंतवाडी, कोल्हापूर, सांगली, जतपर्यंत थोडं वातावरणाची शक्यता आपल्याला 24 तारखेला रात्री दिसते. 25 तारखेला थोडं चिपळूणपासून तर सावंतवाडीपर्यंत आणि सातारा, कराड, वडूज, विटा ते सोलापूरपर्यंत थोडं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. सांगलीच्या भागातही आपण जर अंतर्गत भागात बघितलं तर तासगाव, सांगली, कुडाचीपर्यंत हे पावसाळी वातावरण तयार होणार आहे. सोलापूर दक्षिणला देखील याचा अंदाज आहे. म्हणजे 25 तारखेला रात्री देखील सोलापूर दक्षिण, सांगली आणि कोल्हापूर, कराड या भागात पावसाचा अंदाज. तारखेला इगतपुरी, वाडा, कल्याण, डोंबिवली ते जुन्नर, खोपोली, रायगड, मुंबई या परिसरात वातावरण निर्मितीचा अंदाज आहे. हे वातावरण पुढे पालघर ते वलसाडच्या दरम्यान देखील सरकण्याची शक्यता आहे. म्हणजे नाशिक पश्चिम पट्ट्यातही याचा परिणाम होईल. 26 नंतर बंगालच्या उपसागरात तयार होत असणाऱ्या सिस्टममुळे वातावरणात बदल होतील आणि महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.